तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्या. माझी अपेक्षा म्हणजे पहिला अपेक्षा आणि पुरुषी जे अहंकार आहे तो सोडून द्यायला पाहिजे पहिला. काय हो कधी सुटणार? सुटलेलाच आहे तो असं नसतं. दुसरी अपेक्षा आणि दुसरी तिसरी सगळं अपेक्षा थोडं थोडं घरी लक्ष द्यायचं, बाहेर एवढं लक्ष देता कामा नाही. घर बाहेर सगळे त्यांना चांगले बोलतात एकदम, हां, पण घरी ते काही करत नाही, सगळ्यांसाठी दुसऱ्यांसाठी काम करतात. नाही बाहेरचे चांगलं म्हणतात तर घरातल्यानी पण चांगलं म्हणायला पाहिजे. त्याच्यासाठी घरी चांगलं म्हणायला पाहिजे. काय म्हणताय? करेन. आज सॉरी म्हणायचं असेल तर कुणाला म्हणणार आणि धन्यवाद म्हणायचं असेल तर कुणाला म्हणणार? सॉरी मी शाश्वतीलाच म्हणे, कारण एवढा म्हणजे आम्ही कठीण प्रसंगात ती माझ्याबरोबर आली, माझ्याबरोबर साथ दिली आणि ती निभावून नेली आजपर्यंत. आम्हाला सगळ्यांना सेटल केलं तिथे व्यवस्थित. त्यामुळे मी आणि माझ्याबरोबर टिकली ती अजूनपर्यंत तेवढ्या म्हणजे कष्टामध्ये म्हणून. आणि तिने जो त्रास केला त्याबद्दल तिला सॉरी आणि धन्यवाद पण तिलाच देईन मी. आणखीन 3 जणांना आणखीन मी धन्यवाद देईन. एक प्रकाश कदम, त्याला धन्यवाद देईन, त्याचा भाऊ नागेश कदम आणि हेमंत धर्माधिकारी. या तिघांमुळे आम्हाला बरंच काय म्हणजे व्यवस्थित सुस्थितीत आम्ही आलो. तुम्ही? सॉरी ज्यांना माझ्याकडून म्हणजे माझं बोलण्याने कळत न कळत ठेस पोचलेलं आहे त्यांच्याकडे मी माफी मागते. धन्यवाद द्यायच्या आधी मला माझ्या आई वडिलांची खूप आज आठवण येते. त्यांना मी धन्यवाद तर देऊ शकत नाही, जे हयात नाही आहे त्यांना मी धन्यवाद देऊ शकत नाही. आता माझं म्हणणं आहे की माझ्या विशेष मला धन्यवाद द्यायचा आहे माझ्या 2 नंदांना, रंजना, राजश्री, माझे दीर विजय, अरुण, उदय जे नाही आहेत, आता अरुण नाहीच आहे ह्या जगात, दशरथ, हरिश्चंद्र. त्याने मला लग्न झाल्यापासून त्याने मला ॲक्सेप्ट केलं आहे आणि मला आजपर्यंत ते माझ्या सगळ्याही स्थितीत, सगळ्या प्रसंगात ते माझ्याबरोबर आहे. म्हणून त्यांना विशेष धन्यवाद. शेवटी धन्यवाद देऊ इच्छितो झी मराठीने, ज्याने आम्हाला आज संपूर्ण जगासमोर आणलेलं आहे मंचावर. आणि म्हणून तुम्हाला शतशः आभार. माझी माहेर आहे ना, गावी पण एक आहे, तो मला मगाशी बोलताना राहून गेलं होतं. गावी आहे, ह्यांच्या वडिलांचा मित्र भगवान रावले आणि कुटुंब आहेत तिथे. ते मला अगदी मी तिथून बाहेर पडत असताना मला माझ्या डोळ्यातनं पाणी येतो त्यावेळेला. म्हणजे ते माहेर आहे, ते मला खूप प्रेम करतात. त्यांनाही धन्यवाद देते. आणि आता झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आता सन्मान करूया वहिनींचा. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाहरी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?